हॅलो फ्रेंड्स, इयत्ता 12वीमधील जो सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स, ह्याच्यामधील जो हा पार्ट होता चॅप्टरचा तो होता सरफेस टेन्शन आणि त्याच्या अगोदर प्रेशर. सरफेस टेन्शन हे एक लिक्विडची प्रॉपर्टी आहे, पण ते लिक्विड असलं पाहिजे रेशला. जर फ्लुइड हे रेशला असेल तर त्याच्यापाशी जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. पण जर फ्लुइड्स हे इन मोशनमध्ये असेल तर त्याच्यापाशी अजून वेगळ्या प्रॉपर्टीज असतात. आणि जी ब्रँच आहे फिजिक्समधील की त्याच्यामध्ये फ्लोमध्ये असलेल्या फ्लुइडचा स्टडी केला जातो, त्याला आपण हायड्रोडायनामिक्स असं म्हणतो. आणि त्याच्यातल्याच काही प्रॉपर्टी आत्ता आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आणि लिक्विड ज्यावेळेस फ्लोमध्ये आहे म्हणजे फ्लुइड आपण म्हणणार आहे. फ्लुइड कुणाला म्हणतो? द सबस्टन्स विच कॅन फ्लो. फ्लुइडमध्ये ऑल लिक्विड्स आणि गॅसेस येतात, कारण हे दोघं काय होतात? फ्लो होतात, म्हणून आपण ह्याला फ्लुइड म्हणतो. तर एक प्रॉपर्टी आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजे आहे की स्ट्रीमलाईन फ्लो, लिक्विड जो फ्लो होणार आहे तो कसा फ्लो होतो, त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी बघायची. स्ट्रीमलाईन किंवा त्याला आपण म्हणतो लॅमिनर फ्लो, किंवा त्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रीम लाईन फ्लो. ठीक आहे, हा एक आपल्याला फ्लोचा स्टडी करायचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो फ्लो आहे तो फ्लो आहे टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो. आता हे दोन्ही फ्लो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की सपोज कन्सिडर करूया आपल्यापाशी लिक्विडचे पार्टिकल्स आहेत. सपोज कन्सिडर करूया माझ्यापाशी हे लिक्विडचे 4 पार्टिकल्स आहेत. पहिला आहे ए, त्याच्यानंतर आहे बी, त्याच्यानंतर आहे सी आणि त्याच्यानंतर आहे डी. आणि लिक्विड काय होतंय? ह्या डायरेक्शनमध्ये फ्लो होतंय. आणि ए बी सी डी हे पार्टिकलसुद्धा ह्या लिक्विडमधील आहेत. आपण सपोज ए ह्या डायरेक्शनला, सगळ्या पार्टिकलची डायरेक्शन सेम आहे आणि ह्यांची आपण ऑर्डर पाहिली, ह्यांची अरेंजमेंट पाहिली तर ते आपल्याला अशी दिसते. आफ्टर सम टाईम वेन वी ऑब्झर्व्ड इट, आपल्याला परत ए पार्टिकल, बी पार्टिकल, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर डी, ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट सेम दिसते. परतसुद्धा पार्टिकल अशीच फ्लो होत आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस ह्या ठिकाणी हे जे फ्लुइड आहे, हे जे लिक्विड आहे फ्लो होते, ह्या पार्टिकलची अरेंजमेंट पण सेम आहे आणि त्यांची व्हेलॉसिटी पण सेम आहे. बरोबर आहे. आणि मग लिक्विडचा अशा पद्धतीनं जर फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत लॅमिनर किंवा स्ट्रीम लाईन फ्लो. आता टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होणार आहे? सपोज आपण कन्सिडर करूया, पहिल्यांदा आपण लिक्विड घेऊया. ह्या लिक्विडमध्ये सुद्धा ए बी सी आणि डी हे 4 पार्टिकल्स आहेत आणि हे सुद्धा ह्या डायरेक्शनला फ्लो होत आहेत. पहिल्यांदा आपण ह्यांची अरेंजमेंट पाहिली. ए नंतर बी आहे, बी नंतर सी, सी नंतर डी आहे. आफ्टर सम टाईम आपण परत काही वेळानं पाहिल्यानंतर आपल्याला काय होतं की ह्यांची अरेंजमेंट चेंज झाल्यासारखी दिसते. ह्याच्यामध्ये सपोज आपण म्हणूया ए, त्याच्यानंतर आहे बी, इथं आहे सी आणि त्याच्यानंतर आहे डी. अशी अरेंजमेंट झाली. आता अशी अरेंजमेंट होण्यासाठी अरेंजमेंट तर डिस्टर्ब झालीच, पण त्याचबरोबर प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटीसुद्धा ह्या ठिकाणी चेंज झालेली पाहायला मिळते. पहा, इथं ए सुरुवातीला होता, ए इथून पुढं गेला. बरोबर आहे. सी पुढं होता, सी हा मागं आलेला आहे. त्याच्यानंतर डी हा मागं आलेला आहे आणि बी हा पुढं गेलेला आहे.
म्हणजे काय झालं, यांची अरेंजमेंटसुद्धा चेंज झालेली आहे आणि त्याचबरोबर ह्यांची ऑर्डरसुद्धा डिस्टर्ब झालेली आहे. मग अशा पद्धतीनं जर फ्लो होत असेल तर त्या फ्लोला आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणणार आहोत. आता सपोज फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया, एक आपल्यापाशी एक पाईप आहे, एक ट्यूब आहे. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये काय होतं की ह्या ज्या स्ट्रीमलाईन आहेत ह्या अशा असतात. स्ट्रीमलाईन फ्लो असा असणार आहे आणि ॲट एनी पॉईंट गिवन टाईमला त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती अजिबात चेंज झालेली नसते. मग असा जो फ्लो आहे, पाईपमधून पाणी असं फ्लो होते, तर हा जो फ्लो आहे ह्याला आपण म्हणणार आहे लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. आणि जर ह्या ठिकाणी आपण ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी परत मी एक वॉटर पाईप काढतो, एक ट्यूब घेतो, पण ह्याच्यामध्ये पार्टिकल्स काय होतात, एकमेकांना ओव्हरटेक करतायत. आणि असा जर फ्लो असेल तर ह्या फ्लोला आपण म्हणणार आहोत टर्ब्युलंट. ठीक आहे, हा टर्ब्युलंट फ्लो. ज्यावेळेस एखाद्या पाईपमधून स्ट्रीमलाईन फ्लो होत असतो त्यावेळेस ही जी पाईप आहे ह्या पाईपचे जे वॉल्स आहेत, वॉल्स ऑफ द कंटेनर नॉट एक्सपिरियन्स एनी फोर्स. म्हणजे ह्या पाईपमधून जर पाणी वाहत असेल, फ्लुइड वाहत असेल, तर ह्या पाईपच्या वॉलला कोणताही फोर्स एक्सपिरियन्स होत नाही. पण टर्ब्युलंट फ्लोचा इफेक्ट काय होतो की ह्याच्यामध्ये काय होतं, लिक्विड एकमेकांना ओव्हरटेक करतायत आणि ओव्हरटेक करायचं असेल तर त्यांना पाथ चेंज करावा लागणार आहे. आणि पाथ चेंज करत असताना ते काय करतात, ह्या ट्यूबच्या वॉलवरती फोर्स क्रिएट करतात. म्हणजे हा जो वॉल आहे ह्या ठिकाणी त्याला फोर्स एक्सपिरियन्स होतोय. आणि मग तुम्ही जर पाहिलं असेल की काही वेळेस आपण असं पाहतो की पाईपमधून जास्त व्हेलॉसिटीनं जर पाणी सोडलं तर ती पाईप अशा वाकडी तिकडी पळते. तुम्ही पाहिलं असेल अग्निशामक किंवा तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल की अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या असतात त्याला पाईप असते आणि ती जर जास्त स्पीडनं त्याच्यामधून जर वॉटर फ्लो केला असेल तर ते तिघांनी पाईप पकडली तरीसुद्धा ती पाईप जागेवरती थांबत नाही, ती त्या डायरेक्शनला फिरते. म्हणजे ह्याचा अर्थ पाईप ह्या डायरेक्शनला अशी फिरते म्हणजे पार्टिकल्स काय करतायत, त्या वॉलवरती धडकतायत, वॉलवरती फोर्स एक्सपिरियन्स करतायत आणि त्याच्यामुळं त्या फोर्समुळं पाईप जागेवरून हलते. मग त्या पाईपमधून होणारा जो फ्लो आहे तो फ्लो कोणता असणार आहे, टर्ब्युलंट फ्लो. किंवा आपण असं अजून ऑब्झर्व करूया की सपोज एक रिव्हर आहे आणि त्या रिव्हरमधून पाणी फ्लो होतं आहे. तर रिव्हरमधून जर पाणी असं एकदम शांत फ्लो होत असेल, कुठंही पाण्याचा खळखळाट अजिबात नसेल, तर तो जो फ्लो आहे त्या फ्लोला आपण म्हणणार आहोत लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. आणि सपोज फॉर एक्झाम्पल काय होतं, रिव्हर आहे आणि रिव्हरच्या समोर एखादा दगड आला, तर काय होतं की हे जे लिक्विड आहे ते असं जातं. ठीक आहे, असं लिक्विड जातं आणि त्या ठिकाणी पाणी खळखळ वाजायला सुरुवात होते. म्हणजे इथं जो फ्लो तयार झाला तो फ्लो कोणता तयार झाला, टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंटचाच अर्थ काय की ज्या ठिकाणी पाणी खळखळाट करणारे, शांत नसणारे, त्याला आपण म्हणणारे टर्ब्युलंट फ्लो. आणि ज्या ठिकाणी फ्लुइडचा फ्लो हा शांत असेल त्याला आपण म्हणणारे लॅमिनर किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. ठीक आहे, आता हे आपण वरवरचं पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामधला आपण डिफरन्स समजून घेऊया, लॅमिनर फ्लो आणि स्ट्रीमलाईन फ्लो, आणि ह्याच्या डेफिनेशन्स पण आपण पाहूया. तर सुरुवातीला आपण डेफिनेशन्स पाहूया लॅमिनर फ्लोची, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतोय. ह्याच्यामध्ये काय आहे, इट इज ए स्टेडी फ्लो.
it is a steady flow in which it is a steady flow in which adjacent layers of a fluid move smoothly over each other. ठीक आहे, ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन आहे लॅमिनर फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, इट इज ए स्टेडी फ्लो इन विच ॲडजेसंट लेयर्स ऑफ द फ्लुइड. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आपण हा एक हॉरिझॉन्टल सरफेस घेतला, हॉरिझॉन्टल सरफेस, ह्या हॉरिझॉन्टल सरफेसच्या वरती एक लेयर आहे लिक्विडचा, ह्या लिक्विडच्या लेयरवरती दुसरा एक लेयर आहे, ह्याच्यावरती तिसरा एक लेयर आहे, ह्याच्यावरती परत चौथा एक लेयर आहे. तर हे लेयर काय होतात, एकमेकांवरून स्मूथली मूव्ह होतात. त्याला आपण म्हणणार आहे लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाइन फ्लो. ओके, आता टर्ब्युलंट फ्लोची डेफिनेशन आपण पाहूया. टर्ब्युलंट फ्लो आपण कोणाला म्हणणार, तर इट इज ए फ्लो ॲट ए व्हेरी हाय स्पीड. इट इज ए फ्लो ॲट व्हेरी हाय स्पीड. टर्ब्युलंट फ्लो आहे तो हा व्हेरी हाय स्पीडमध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळं फ्लो रेट व्हेरी हाय फ्लो रेट म्हणूया, फ्लो रेट. ओके, टर्ब्युलंट फ्लो इट इज ए फ्लो ॲट व्हेरी हाय स्पीड फ्लो रेट दॅट देअर इज नो स्टेडी फ्लो. There is no steady flow. म्हणजे तिथं कोणताही स्टेडी फ्लो नसणार आहे. असं जर असेल अँड द फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली, आणि त्याचबरोबर काय होणार आहे, अँड फ्लो पॅटर्न्स चेंजेस कंटिन्युअसली. त्या ठिकाणी काय होणार आहे, जो फ्लोचा पॅटर्न आहे तो चेंज होणार आहे कंटिन्युअसली. असं जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत टर्ब्युलंट फ्लो. ओके, आता ह्याच्यामधला डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे, डिफरन्स बिटवीन लॅमिनर फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. आता ही तर एक गोष्ट आहे बघा, इट इज ए फ्लो ॲट व्हेरी हाय स्पीड. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी असं घेऊया की सपोज आपण पाहतो की ह्या ठिकाणी एक नळ आहे आणि ह्या नळामधून पाणी येते. ओके, हा एक मी बनवतो नळ आणि ह्या नळामधून पाणी येते. आता हे जे पाणी आहे सुरुवातीला काय होतं की आपल्याला ट्रान्सपरंट दिसतं आणि परत काय होतं की फ्लो जो पाणी जे आहे ते पाणी त्याचा जो डायमीटर आहे तो वाढतो आणि आपल्याला ते ट्रान्सपरंट दिसत नाही, ते आपल्याला व्हाईट कलरमध्ये दिसतं. मात्र इथलं जे पाणी आहे इथं आपल्याला काय दिसतंय, ते ट्रान्सपरंट दिसतंय. म्हणजे इथून वरती हा जो फ्लो आहे, हा जो फ्लो असणार आहे तो असणार आहे लॅमिनर किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रीमलाइन फ्लो. ज्या ठिकाणी पाणी कसं आहे, ट्रान्सपरंट. पण इथं पाणी आपल्याला ट्रान्सपरंट दिसत नाही आणि डायमीटर वाढलेला आहे. इथं आपल्याला ड्रॉप दिसत आहेत सेपरेट. मग हा जो फ्लो आहे
हा फ्लो असणार आहे टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की लॅमिनर फ्लोचाच टर्ब्युलंट फ्लो झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की एखादा ऑब्जेक्ट जर वरून खाली येत असेल तर त्याच्यापाशी एक ॲक्सलरेशन असतं आणि ॲक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ज्याच्यापाशी ॲक्सलरेशन असणार आहे त्याच्यापाशी व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. म्हणजे हे जे लिक्विड वरून खाली येतं आहे त्यावेळेस ह्याची व्हेलॉसिटी कमी होते आणि जसं जसं लिक्विड हे जे वॉटर आहे खाली येतं आहे त्याची व्हेलॉसिटी वाढली. मग आपण असं म्हणू शकतो का की ह्या पॉईंटपासून वरती व्हेलॉसिटी कमी होती आणि ह्याच्या खाली व्हेलॉसिटी जास्त आहे. मग हा जो पॉईंट आहे की ह्या व्हेलॉसिटीच्या वरती फ्लो कसा आहे, स्ट्रीमलाईन आहे आणि ह्या व्हेलॉसिटीनंतर व्हेलॉसिटी वाढल्यानंतर फ्लो कसा झाला, टर्ब्युलंट फ्लो झाला. तर ही जी एक्झॅक्ट व्हेलॉसिटी आहे त्याला आपण म्हणणार आहोत क्रिटिकल व्हेलॉसिटी. ही जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण म्हणणार आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की जर फ्लुइडचा जो फ्लो आहे त्याची व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर तो स्ट्रीमलाईन फ्लो असणार आहे आणि जर व्हेलॉसिटी फ्लुइडची क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त झाली म्हणजेच काय झाली, व्हेरी हाय स्पीड झाली, त्यावेळेस काय होणार आहे, फ्लो होणार आहे टर्ब्युलंट फ्लो. ओके, तर ही झाली क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन लगेच आपण लिहून घेऊया आणि त्याच्यानंतर डिफरन्स पाहूया आपण स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. आणि चालू लेक्चरमध्ये तुम्ही छानपैकी नोट्स बनवू शकता. ठीक आहे. आणि जे आपले लेक्चर्स चालू आहेत ह्याच्या खूप छान अशा नोट्स बनणार आहेत आणि त्या नोट्स तुम्ही तयार करा. क्रिटिकल व्हेलॉसिटी कोणाला म्हणणार आहे, द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच एक अशी व्हेलॉसिटी की त्या व्हेलॉसिटी नंतर काय होते, ए स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स ए स्ट्रीमलाईन फ्लो becomes turbulent flow. बघा, the velocity beyond which a streamline flow becomes turbulent flow is called critical velocity. त्याला आपण म्हणणार आहोत critical velocity is called critical velocity. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी नंतर काय झालं, स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्ब्युलंट फ्लो बनलेला आहे, त्याला म्हणायचं क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर ओके, ह्याचा आपण डिफरन्स पाहूया. डिफरन्स बिटवीन लॅमिनर और स्ट्रीमलाईन फ्लो आणि त्याच्यानंतर टर्ब्युलंट फ्लो. ठीक आहे. आता पहिला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण डेफिनेशनवरूनच घेऊ शकतो. फर्स्ट जो डिफरन्स आहे तो डेफिनेशनवरूनच घेऊ शकतो की स्ट्रीमलाईन फ्लो इट इज ए स्टेडी फ्लो. पहिला डिफरन्स कसा आहे, इट इज ए स्टेडी फ्लो इन विच ॲडजसंट लेयर्स ऑफ ए फ्लुइड मूव्स स्मूथली ओव्हर इच अदर. इट इज ए फ्लो ॲट व्हेरी हाय स्पीड, फ्लो रेट दॅट देअर इज नो स्टेडी फ्लो अँड फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. हा फर्स्ट डिफरन्स आपण घेऊ शकतो. आता सेकंड डिफरन्स काय म्हणूया, स्टेडी फ्लो जर असेल तर ॲट गिवन पॉईंटला आणि ॲट गिवन टाईमला व्हेलॉसिटी आणि पॅटर्न काय असणार आहे ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून आपण काय म्हणूया, व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड, सेकंड पॉईंट, व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड at a given point
ॲट ए गिवन पॉईंट इज कॉन्स्टंट, गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट, इज ऑलवेज कॉन्स्टंट. कारण फ्लो कसा आहे, स्मूथ फ्लो आहे, स्टेडी फ्लो आहे, म्हणून कोणत्याही गिवन पॉईंटला व्हेलॉसिटी काय असणार आहे, ऑलवेज कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी तिथं चेंज होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण परत एक घेऊया ट्यूब. ह्या ट्यूबमधून जो फ्लो आहे तो फ्लो कोणता आहे, हा जो फ्लो आहे तो आहे स्ट्रीमलाईन फ्लो. आणि ह्याच्यामध्ये हा जर पॉईंट आपण सिलेक्ट केला तर ह्या पॉईंटपासून जाणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी नेहमी काय असणार आहे, ऑलवेज कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. तसं टर्ब्युलंट फ्लोमध्ये नसणार आहे. व्हेलॉसिटी आपण काय म्हणूया, व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड ॲट ए गिवन पॉईंट, इथं काय म्हटलं आहे आपण, इज ऑलवेज कॉन्स्टंट. इथं आपण म्हणूया डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. ओके, हा झाला सेकंड डिफरन्स स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लोमधील. आता ह्याच्यामध्ये कसा इनडायरेक्ट आपण कन्सिडरेशन असं केलेलं आहे की ही एक स्ट्रीमलाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, हा लेयर आहे, हा लेयर आहे, हा लेयर आहे. आता ही तर ट्यूब असेल तर सिलेंड्रिकल लेयर असणार आहे. ठीक आहे, पण कन्सिडर करूया हे जे लेयर आहेत हे स्ट्रीमलाईन आहेत आणि हे स्ट्रीमलाईन नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये ह्या ज्या स्ट्रीमलाईन आहेत त्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हणूया, टू स्ट्रीमलाईन्स नेव्हर इंटरसेक्ट्स, त्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. दॅट इज दे आर ऑलवेज पॅरलल. जर इंटरसेक्ट करत नसतील तर दॅट इज काय असणार आहेत, दे आर ऑलवेज पॅरलल. तर त्या एकमेकांना पॅरलल असणार आहेत. पण टर्ब्युलंटमध्ये काय होतं आपल्याला तर माहिती आहे, टर्ब्युलंटमध्ये सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी डिफरंट असते. व्हेलॉसिटी डिफरंट असल्यामुळं काय होत आहेत की पार्टिकल्स एकमेकांना ओव्हरटेक करतायत आणि ओव्हरटेक करत असतील तर इथल्या ज्या स्ट्रीमलाईन आहेत त्या एकमेकांना काय करणार आहेत, इंटरसेक्ट करणार आहेत. म्हणून आपण काय म्हणूया, इंटरसेक्ट तर करतच असणार आहेत. ॲट सम पॉईंट फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन. ठीक आहे, हिअर काय म्हणूया आपण, हिअर streamlines intersects and at some point एकमेकांना तर इंटरसेक्ट करणार आहेत, पण ॲट सम पॉईंट काय होणार आहे, द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन. द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन. म्हणजे काय, तर रोटेशनल मोशन म्हणजे आपण पाहतो की पाण्यामध्ये बहुरा तयार होतो. ठीक आहे, त्याला आपण ईडी म्हणतो. बरोबर आहे, ईडीज म्हणूया, EDDIES, ईडीज म्हणजे असे बहुरे तयार होतात. तर ते बहुरे कुणामुळे होणार आहेत, त्या फ्लुइडच्या रोटेशनल मोशनमुळे होणार आहेत. बरोबर आहे. तर हा एक झाला डिफरन्स. त्याच्यानंतर चौथा डिफरन्स आपण पाहूया की जर हा डिफरन्स पाहूया 4th नंबरचा.
हा पण इरेज करतो मी. जर सपोज आपण एक हॉरिझॉन्टल सरफेस घेतला, हा एक हॉरिझॉन्टल सरफेस घेतला, तर ह्या हॉरिझॉन्टल सरफेसवरती मेनी नंबर ऑफ लेयर्स असणारे स्ट्रीमलाईन फ्लोचे. म्हणजे हा एक लेयर आहे, हा फर्स्ट लेयर, त्याच्यावरती हा सेकंड लेयर, त्याच्यानंतर हा थर्ड लेयर, त्याच्यानंतर हा फोर्थ लेयर, त्याच्यानंतर हा फिफ्थ लेयर, असे नंबर ऑफ लेयर्स असणार आहेत. ज्यावेळेस आपण हे जे फ्लुइड आहे ते हॉरिझॉन्टल प्लेनवरती काय होतं आहे, फ्लो होतं आहे. म्हणजे आपण काय म्हणूया, इफ द फ्लुइड इज फ्लो ऑन द हॉरिझॉन्टल प्लेन देअर इज ए नंबर ऑफ हॉरिझॉन्टल प्लेन्स. तिथं खूप असे नंबर ऑफ हॉरिझॉन्टल प्लेन्स असणार आहेत. आणि जर हे लिक्विड एखाद्या ट्यूबमधून किंवा पाईपमधून फ्लो होत असेल, सपोज आपण कन्सिडर करूया हे एक ट्यूब आहे किंवा एक पाईप आहे आणि ह्या पाईपचा एक डायमीटर आहे. तर ह्याच्यामधून ज्यावेळेस हा स्ट्रीमलाईन फ्लो होतो त्यावेळेस ह्या पाईपला चिकटून लगेचच काय असणार आहे, एक असे इमॅजिनरी लिक्विडची पाईप असणार आहे. ठीक आहे, अशी हे एक पाईप आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये परत एक अशी पाईप तयार झालेली असणार आहे. इमॅजिन करायचं आहे आपल्याला, हे एक पाईप तयार झालेली असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये अजून एक अशी पाईप तयार झालेली असणार आहे, म्हणजे किंवा ट्यूब्स असणार आहेत, अशा ट्यूब्स. आणि ह्या सगळ्या ज्या इमॅजिनरी ट्यूब्स आहेत, ह्या जी ओरिजिनल पाईप आहे त्याच्या ॲक्सिसला कशा असणार आहेत, किंवा त्या सिमेट्रिकल ॲक्सिस असणार आहे. सगळ्यांचा ॲक्सिस हा सेमच असणार आहे. कशामध्ये, जर ते पाईपमधून फ्लो झालं तर आतमध्ये एक ट्यूब, त्याच्या आतमध्ये एक ट्यूब, त्याच्या आतमध्ये एक ट्यूब, म्हणजे असा फ्लो होतो आहे. म्हणून आपण काय म्हणूया, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर प्लेन सरफेस. ह्याच्यामध्ये आपण दोन प्रकारे म्हणूया, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर प्लेन सरफेस. प्लेन सरफेस असेल तर तिथं काय होणार आहे, स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर प्लेन सरफेस असेल तर तिथं देअर इज, आपण काय म्हणूया, देअर इज नंबर ऑफ प्लेन्स ऑन ईच अदर. एकमेकांवरती तिथं नंबर ऑफ प्लेन्स असणार आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण म्हणूया स्ट्रीमलाईन फ्लो इन ट्यूब ऑर इन पाईप. ट्यूबमधून किंवा पाईपमधून जर फ्लो होत असेल तर तिथं काय असणार आहेत, तर तिथं नंबर ऑफ म्हणूया आपण ट्यूब्स आहेत, इमॅजिनरी ट्यूब्स आहेत. आणि त्या देअर इज नंबर ऑफ ट्यूब्स, देअर इज नंबर ऑफ ट्यूब्स whose axis parallel to, किंवा there is number of tubes will be parallel to the axis of tube. असं म्हणूया, there is number of tubes will be parallel to the axis of tube. ओके, म्हणजे ह्या ॲक्सिस ऑफ ट्यूबला काय असणार आहेत, बाकीच्या सगळ्या पाईप किंवा इमॅजिनरी ट्यूब्स आहेत त्या पॅरलल असणार आहेत. हा एक. आणि टर्ब्युलंटमध्ये तर काय असणार आहे, फ्लो ट्यूब लॉसेस इट्स ऑर्डर. जर
प्लेन सरफेसवरून हॉरिझॉन्टल सरफेसवरून जर फ्लो होत असेल तर काय होणार आहेत की प्लेन एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या फ्लो ट्यूब्स आहेत त्या काय होणार आहेत, चौथा डिफरन्स आपण काय म्हणूया, फ्लो ट्यूब्स लॉसेस इट्स ऑर्डर. फ्लो ट्यूब्स काय होणार आहेत, त्यांची ऑर्डर लॉस करणार आहेत. अँड पार्टिकल्स मूव इन रँडम डायरेक्शन अँड particles move in random directions. रँडम डायरेक्शनमध्ये पार्टिकल मूव्ह होणार आहेत. हा झाला डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला जो पॉईंट पाहायचा आहे तो पॉईंट अगोदर आपण विस्कॉसिटी पाहूया आणि त्याच्यानंतर रेनॉल्ड्स नंबर हा एक पॉईंट आहे तो आपण पाहूया. कारण का की रेनॉल्ड्स नंबर्समध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आलेला आहे. तर त्याच्या अगोदर थोडंसं आपण काय करूया, टेक्स्टबुकमध्ये रेनॉल्ड्स नंबर अगोदर दिलेला आहे, विस्कॉसिटी नंतर दिलेला आहे. आपण इथं शिकताना अगोदर विस्कॉसिटी शिकूया आणि नंतर रेनॉल्ड्स नंबर शिकूया. ठीक आहे. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये की हा जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे, ह्या स्ट्रीमलाईन फ्लोपाशी आपण त्याला म्हणूया प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी किंवा स्ट्रीमलाईन फ्लो हा प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी फॉलो करतो. खरं तर आत्ताचा हा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये हे जे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी किंवा प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी हा डिलीट केलेला पार्ट आहे. पण तरीसुद्धा आपण ह्या ठिकाणी एक थोडक्यामध्ये पाहूया की हा स्ट्रीमलाईन फ्लो प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी कसा फॉलो करतो. अतिशय इंटरेस्टिंग पॉईंट आहे, त्यासाठी आपण घेऊया. तो ॲक्च्युली डिलीट केलेला आहे सिलेबसमधून, तरीसुद्धा हा आपण थोडासा पाहूया. प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी किंवा त्याला आपण म्हणणार आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके, हा पॉईंट पाहूया आपण. आता सपोज एक्झाम्पल काय कन्सिडर करूया की एक रिवर आहे आणि रिव्हरमध्ये इथं एक दगड आलेला आहे, त्याच्यानंतर इथे एक मोठा दगड आहे आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक असा खड्डा आहे आणि हा काय आहे, हा एक आहे सरफेस, असा रिव्हरमधील हा सरफेस आहे. आणि ह्या रिव्हरमधून जो लिक्विडचा फ्लो होतोय, ह्या रिव्हरमधून लिक्विडचा जो फ्लो होतोय तो स्ट्रीमलाईन होतोय. आणि आत्ताच आपण प्रॉपर्टीजमध्ये काय पाहिलं की स्ट्रीमलाईन्स ज्या आहेत त्या एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाहीत. ओके, आणि वॉटर जे आहे ते वॉटर काय करतं की त्याची जी लेवल आहे ती लेवल नेहमी मेंटेन करतं, हॉरिझॉन्टल प्लेन दिसणारे वरून पाहिला तर. आणि मग इथं काय होणार आहेत, ह्या ज्या स्ट्रीमलाईन आहेत त्या अशा फ्लो होणार आहेत, पण त्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. ज्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी जागा कमी आहे त्या ठिकाणी स्ट्रीमलाईन्स ह्या जवळजवळ येणार आहेत आणि ज्या ठिकाणी जागा जास्त आहे तिथून काय होणार आहे, ते एकमेकांपासून लांब जाणार आहेत असा. आता सपोज हा काय दिलेला आहे खाली, हा एक आहे सरफेस ऑफ द रिव्हर आणि ह्याच्यावरून लिक्विड फ्लो होतोय आणि लिक्विडचा जो फ्लो आहे तो फ्लो कसा आहे, स्ट्रीमलाईन फ्लो आहे. आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी कसं छान आहे पहा की इथं जर आपण एक क्रॉस सेक्शन घेतला, हा जर क्रॉस सेक्शन घेतला तर ह्या क्रॉस सेक्शन जो एरिया आहे त्याला आपण म्हणूया A1. त्याच्यानंतर इथला जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याला आपण म्हणूया A2 आणि त्याच्यानंतर इथला जो क्रॉस सेक्शन आहे त्याला आपण म्हणूया एरिया A3. आता सपोज रिव्हरमधून हे वॉटर जे आहे ते वॉटर फ्लो होतं आहे
आणि सपोज इथं एक आहे ओपनिंग आणि तिथून वॉटर काय होतंय बाहेर पडतंय. सपोज इथं पर सेकंद आपण जर विचार केला तर इथून सपोज आपण म्हणूया 100 लिटर एवढं वॉटर जातं आहे. त्याच्यानंतर इथून जर आपण विचार केला तर इथून सुद्धा बाहेर पडणारं जे लिक्विड आहे ते पर सेकंद किती असणार आहे 100 लिटर असणार आहे. म्हणजे इथून जाताना पाणी 100 लिटर पर सेकंद जातं आहे आणि तिथून बाहेर पडताना पण लिक्विड 100 लिटर पर सेकंद बाहेर पडतं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सेम काय आहे, एरिया जरी प्रत्येक ठिकाणी डिफरंट असला तरी क्वांटिटी ऑफ द वॉटर हे सेम आहे. बरोबर आहे. 100 लिटर आतमध्ये जाते, 100 लिटर बाहेर पडते. पण जाताना मात्र ह्यांना एरिया जो आहे क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो डिफरंट आहे. मग इथून किती जाणार आहे तर इथून सुद्धा पर सेकंद 100 लिटरच जाणार आहे वॉटर. इथून सुद्धा पर सेकंद 100 लिटर जाणार आहे आणि इथून सुद्धा पर सेकंद 100 लिटर एवढंच वॉटर जाणार आहे. पण इथला जो एरिया आहे A2 हा छोटा आहे, A3 हा एरिया मोठा आहे. त्याच्यानंतर A1 हा एरिया A3पेक्षा थोडा छोटा आहे. मग ज्या ठिकाणी इथं जर एका सेकंदामधून 100 लिटर जायचं असेल तर इथं वॉटरची व्हेलॉसिटी ही जास्त असणार आहे. सपोज म्हणूया A1 एरिया आहे त्यावेळेस वॉटरपाशी व्हेलॉसिटी V1 आहे. A2 एवढा एरिया झाला तर वॉटरची व्हेलॉसिटी झाली V2 आणि A3 एवढा जर एरिया झाला तर त्याची वॉटरची व्हेलॉसिटी झाली V3. तर ह्याच्यामध्ये V2 ही जी व्हेलॉसिटी आहे ही सगळ्यात जास्त असणार आहे. बरोबर आहे. आणि V3 हिथं जी व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी काय असणार आहे लेस असणार आहे. आपण इथं म्हणूया मोर व्हेलॉसिटी आणि ही मीडियम असणार आहे ह्या दोघांच्या मध्ये. ओके. मग पहा की इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हा तर फ्लो कसा आहे स्ट्रीमलाईन फ्लो आहे. पण इथं वॉटरची व्हेलॉसिटी काय झालेली आहे वाढलेली आहे. आणि आपल्याला वरून समजतं की जर आपण रिव्हरपासून गेलो किंवा कॅनॉलपासून चाललेला असेल तर आपल्याला जाणवतं की वॉटर कुठून जास्त फास्ट पळतं आहे आणि कुठून वॉटर असं स्लो चाललेलं आहे. तर इथं व्हेलॉसिटी कमी आहे ह्याचा अर्थ काय असणार आहे इथून फ्लो होणारं वॉटर हे एकदम स्लो फ्लो होत असणार आहे. आणि ज्या ठिकाणी वॉटर स्लो फ्लो होत असणार आहे त्या ठिकाणी वॉटरची जी डेप्थ आहे ती वॉटरची डेप्थ जास्त असणार आहे. आणि ज्या ठिकाणी वॉटर एकदम फास्ट फ्लो होतं आहे त्या ठिकाणी वॉटरची जी डेप्थ आहे जी खोली आहे ती कमी असणार आहे. म्हणजे इथून पुढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही कुठं फिरायला जाचाल बाहेर आणि तिथं तुम्ही वॉटर पाहचाल, रिव्हरमध्ये पाहचाल, कॅनॉलमध्ये पाहचाल, कुठंही पाहचाल, त्यावेळेस जिथं पाणी खळखळ खळखळ वाहतं आहे ना त्या ठिकाणी 100% वॉटरची जी हाईट आहे ती कमी असणार आहे. म्हणजे पाणी असं उथळ असणार आहे. आणि आपली मराठीमध्ये एक म्हण आहे पहा की उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे जुन्या लोकांनी सुद्धा ती कशी म्हण तयार केली सायंटिफिकली इथं करेक्ट बसते की इथं पाणी कसं उथळ आहे ह्याची डेप्थ कमी आहे म्हणून इथं पाणी खळखळखळ वाहणार आहे, त्याची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. आणि इथं डेप्थ खूप जास्त असल्यामुळं पाणी स्लो होणार आहे. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगते ह्याच्यामधला मेन गाभा काय आहे की अमाऊंट ऑफ किंवा क्वांटिटी ऑफ द लिक्विड इज कॉन्स्टंट ॲट एव्हरी पॉईंट. की इथून एका सेकंदात 100 लिटर जाते, इथून सुद्धा एका सेकंदात 100 लिटर जाते, इथून सुद्धा एका सेकंदात 100 लिटर जाते. बरोबर आहे. म्हणजे आपण सपोज म्हणूया की हे जे लिक्विड आहे ते एका सेकंदामध्ये सपोज इतक्या लांब गेलं तर ही काय झाली त्याची व्हेलॉसिटी झाली. बरोबर. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. टाईम किती घेतला आपण 1 सेकंद आणि डिस्प्लेसमेंट झालं एवढं. बरोबर आहे. आणि ह्याचा आपण घेतला क्रॉस सेक्शनल एरिया. बरोबर आहे. हा घेतला एक क्रॉस सेक्शन एरिया
आणि त्याच्यानंतर इथं ह्याची काय घेतली, व्हेलॉसिटी घेतली. आता इथं वॉटरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे हा एक सिलेंडर इथं तयार झाला. हा सिलेंडरचा व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम, इथलं जे व्हॉल्यूम आहे, इथं आल्यानंतर काय झालं, क्रॉस सेक्शन हा छोटा झाला. छोटा झाला की ह्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. इथं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम इथलं V1, इथलं व्हॉल्यूम V2, त्याच्यानंतर इथलं व्हॉल्यूम आपण घेतलं V3, व्हॉल्यूम म्हणतोय कॅपिटल V. तर हे काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला जर आपल्याला सिलेंडर घ्यायचा असेल तर सिलेंडरसाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण काय घेतो, हा ह्याचा आहे एरिया आणि ही त्याची काय आहे, लेंथ म्हणूया. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येणार आहे, एरिया इंटू लेंथ. पण इथं लेंथच्या ऐवजी आपल्याला कोण घ्यावं लागणार आहे, व्हेलॉसिटी. म्हणून इथला एरिया, सपोज आपण म्हणूया इथला एरिया आहे A1, व्हेलॉसिटी V1. त्याच्यानंतर इथला जो एरिया आहे तो एरिया A2 आणि व्हेलॉसिटी V2. आणि इथला जो एरिया आहे तो एरिया A3 आणि व्हेलॉसिटी V3. ह्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो नेहमी काय असणार आहे, सेम. आता इथं काय होतं आहे की इथं जो एरिया छोटा आहे म्हणून इथं व्हेलॉसिटी काय आहे, जास्त आहे. इथं एरिया जास्त आहे म्हणून ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी ही कमी असणार आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ द सबस्टन्स किंवा क्वांटिटी ऑफ द वॉटर इज सेम ॲट एव्हरी पॉईंट. बरोबर आहे. ह्यालाच आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ठीक आहे. तर आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आपण म्हटलं होतं विस्कॉसिटी, तर विस्कॉसिटी हा पॉईंट आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला खूप छान आवडलं असेल तर ते शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे काय सांगायची गरज नाही. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तिथं आपण पाहणार आहोत विस्कॉसिटी. थँक्यू.